ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके 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 प्राण चले जा पर हवाबाजी ना जा। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे एकदम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे. आता कालच मित्रांनो संजू राठोडचं एक न्यू सॉन्ग आलेला आहे मराठीमध्ये, बांगडी. तर त्या सॉन्ग वरती आजचा जो व्हिडिओ आहे तर आपण एडिट करणार व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायच्या व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. बट मित्रांनो, आजचे जेवढं काही मटेरियल आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते तुम्हाला एकदम फ्री मध्ये कॅपकट प्रो आणि प्लस जे आपले मटेरियल्स आहेत तर ते डाउनलोड करून घ्या एकदम फ्री मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. चला आता कुठला वेळ घालवता आपण आजची रोज सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही आपला जे डेमो व्हिडिओ आहे तर ते डेमो व्हिडिओ पाहून घ्या. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. भावना, आजचा जो आपला आजचा व्हिडिओ आहे तर ते आपण एकदम ट्रेंडिंग सॉन्गवरती करणार आहोत. म्हणजे कारच एक संजू राठोडचा न्यू सॉन्ग आलेला आहे बांगडी. तर त्या सॉन्गवरती आजचा आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, सिम्पल जो आजचा आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा तर ती एडिट करायचं कॅपकटवरती, आणि कॅपकटवरती व्हिडिओ एडिट करायचं म्हणून आपल्याला लागणार आहेत एक त्याच्यासोबत VPN. आणि मित्रांनो, VPNमध्ये मी पॉक्स VPN यूज करतो आहे. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर ते जॉईन व्हा. म्हणजे टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्रामवरती जाऊन जे आपले ॲप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करून घ्या एकदम फ्रीमध्ये. ओके, आता मी जे पॉक्स VPN यूज करतो तर तुम्ही कनेक्ट करून घेतलेला आहे ऑलरेडीच, कारण आपला टाईम जायला नको म्हणून. आणि जे आता तर त्या कॅपकट आपण ओपन करून घ्यायचं मित्रांनो. आपलं कॅपकट ओपन होत आहे, आता तुम्हाला दाखवतो मी. तर अशा प्रकारे कॅपचा काही इंटरव्ह्यूज बघायला भेटणार आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं. ओके, इथे तुम्हाला 14 सेकंदाचा हा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, बीटचा व्हिडिओ आहे हा ॲड करून घ्यायचा आणि सगळ्यात पहिला डाउनलोड करून ॲड करून घ्या. आता काय करायचं आहे, ही जी एंडिंग आहे तर ती एंडिंग त्यांना कट करायची आहे. एंडिंग कट केली. हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तिथे ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. हे बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे. ही अशा प्रकारे सिम्पल. हे बघा, आपलं सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट होणार आहेत. ज्याला आपलं सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथं ऑप्शन आहे बीट्सचं. हे बघा, इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सिम्पलमध्ये बीट्स ॲड करून घ्यायचे. हे बघा, आपले बीट बघायचं कुठं कोणता बीट आहे. इथं पहिला बीट आहे. हे बघा, इथं नाव आहे. इथं पहिला बीट आहे, इथं दुसरं आहे, तिसरं आहे. ओके, आणि इथं एक चौथा आहे. ओके, आता इथं समोर एक असेल, इथं एक आता इथं एक असणार आहे, इथं एक असेल. हे बघा, इथं एक आहे, 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 इथं एक आहे. ओके, तर मित्रांनो, आपण आपले जे बीट आहे तर ते बीट्स ॲड करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे. ओके, आता काय करायचं आहे, वरचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे एक ऑप्शन आहे रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटोजवरती यायचं मित्रांनो. फोटोजवरती आलात तुम्हाला एक तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. एक करा किंवा मल्टिपल करा. माझ्यामध्ये तर मल्टिपल करा, कारण व्हिडिओ थोडा भारी दिसतो मल्टिपल फोटोमध्ये. आणि काय करायचं, ही जी आपली बीट आहे त्या बीट वाईज आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करत चालायचे. ही बघा, अशा प्रकारे सिम्पल. हे अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. आणि काय करायचं तुम्हाला सांगतो मी, काय विषय काय नाही. थोडं समोर अगोदर फोटो स्प्लिट करून घेतो. फोटो स्प्लिट करणं काय सुद्धा अवघड नाही आहे मित्रांनो. घेऊयात स्प्लिट करून. हे बघा,
अशा प्रकारे. तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो. एकदम इथं यायचं आहे. एक थोडा मोठा फोटो आहे 3 सेकंदापासून इथं यायचं आहे. या फोटोला काय करायचं खाली स्क्रॉल करून डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्याच्यानंतर याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओव्हरले केल्याच्यानंतर काय करायचं हा फोटो समोर लावायचा इथे. हे बघा अशा प्रकारे इथे ठेवायचं आहे. या फोटोचे काय आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं त्यासाठी काय करायचं बीजीवरती यायचं. रिमूव्ह बीजीवरती तिथं ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून जो आपलं बॅकग्राऊंड आहे ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जाणार आहे. ओके. काय करायचं एक स्टार्टिंग की द्यायची आहे आणि एंडिंग की द्यायची आहे. स्टार्टिंग ही पशी यायचा. हा जो फोटो आहे फोटोला खाली घ्यायचा आहे. सेंटरला यायचं इथं ग्राफवरती यायचं आहे. ग्राफवर त्याच्यानंतर अरे असं काय करतो आहे तर आपण काय सर्व्हर चेंज करूया. सर्व्हर चेंज केल्यानंतर प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊन जाईल. तर हे बघा सर्व्हर चेंज केल्यानंतर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. काय करायचं खाली जाऊन स्क्रॉल करायचं. एक ऑप्शन आहे तुम्हाला सांगतो ग्राफचं. एक फ्लो 1 नावाचा ग्राफ इथं ॲड करून द्यायचा. ओके. कोणता फ्लो 1. सिम्पल फ्लो 1 नावाचा ग्राफ ॲड करून द्यायचा आहे जेणेकरून थोडा भारी दिसतो आपला. ओके. बाकी याला ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन कुठे कोणते कसे ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कोणी स्किप करायचं. जर व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला एडिटिंग समजणार नाही. ओके. आणि काय ॲड झालं तर बिनधास्तली कमेंट करा. तर आता काय करायचं मित्रांनो सिम्पल एक नंबरचा फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. कॉम्बोवरती यायचं. कॅम मोशनवरती यायचं. कॅम मोशनवरती आल्यानंतर एक तुम्हाला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी बेसिकवरती बघत नाही सापडला सर्चवरती क्लिक करायचे. तर पॉपिंग कँडी नाव सर्च मारायचे. हे बघा हा जो एक नंबरचा इफेक्ट आहे हाच ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं. पॉपिंग कँडी ही बघा एक नंबरचा 1 2 3 4 चारही फोटोला पॉपिंग कँडी नावाचा जो ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन फोटोला ॲड करायचा आहे. ओके. 5 नंबरचे फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं. एक इनवरती यायचं. 3Dवरती यायचं. 3Dवरती आल्यानंतर काय करायचं इथं कोणता आम्ही इथं अगोदर बघतो. ओके. हा समजलं मला. जास्त काय नाही. इथे एक हुश नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. नाहीतर सर्च करून घ्या एक हुश. हे बघा अशा प्रकारे सिम्पल ॲनिमेशन सर्च करून हा जो एक नंबरचा आहे हा ॲनिमेशन ॲड करायचा. ॲनिमेशनपर्यंत फुल ठेवून घ्यायचं. ओके. 6 सेकंद. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचे. एक इनवरतीच यायचं. एक रिप्पल नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता रिप्पल. सिम्पल ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवायची. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तर सिम्पल ॲनिमेशन फोटोला ॲड करायचं आहे. कोणता स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईच. ॲनिमेशन्सवरती यायचं. एक कॉम्बोवरती यायचं. कॅम मोशनवरती यायचं. वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता वेव्ह अँड स्लाईड. सिम्पल ॲनिमेशन इथं ॲड करून द्यायचं या फोटोला. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं. इनवरती यायचं. एक इनवर त्याला तिथं तुम्हाला पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. पॅडलिंग सिम्पल ॲनिमेशन इथं ॲड करायचं. ॲनिमेशनची लेंथ जी आहे ते आपलं 1.1 सेकंड ठेवायची. किती 1.1 सेकंड इतकेच ठेवून घ्या. काय विषय नाही. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचे. कॉम्बोवरती यायचे. एक झूमन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता झूमन. सिम्पल हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं. ॲनिमेशन लेंथ 1.2 सेकंड म्हणजे फुल ठेवून घ्या. काहीसुद्धा अडचण नाही. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता लेफ्ट झूम. सिम्पल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती यायचं. कॅम मोशनवरती यायचं. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके. इथं झाला डिस्टोर्ट राईट. ओके. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं. एक वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता वेव्ह अँड स्लाईड. हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ॲनिमेशन लेंथ फुल ठेवून घ्यायची आहे. इथे छोटे छोटे फोटो आहेत. या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचे. कॉम्बोवरती यायचे. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचे. एक पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ओके. लास्टच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती झूम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल झूम 1 हा ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. तर मित्रांनो आपले जे फोटोचे जेवढं काय ॲनिमेशन आहे तर आपण एक तुम्हाला सगळे ॲनिमेशन एकदम फ्रीमध्ये सांगितले आहेत. फ्रीमध्ये म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. तर मला फ्रीमध्ये कुणी का लोक का पेड सांगतात का तसा विषय नाही. सोप्या पद्धतीने सांगितलं. ओके. स्टार्टिंग पॉईंट कशी यायचं मित्रांनो. स्टार्टिंग पॉईंट कशी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं तर ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला सुपर लार्ज स्पोर्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सुपर लार्ज स्पोर्ट. सिम्पल ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ॲनिमेशन लेंथ जेवढी येते तेवढी ठेवून घ्या. एक 2.15 फ्रेम रेट पशी यायचं आहे. म्हणजे तो आपला मेन फोटो सुरू होतो तिथं यायचं आहे. ओके. इथं आलात मित्रांनो. एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे.
ट्रेंडिंगवरती यायचं एक ट्रेमर स्ट्रोप नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. ॲनिमेशन म्हणतो इफेक्ट ट्रेमर स्ट्रोप. सिम्पल आहे इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची जी लेंथ आहे ते इथं आपल्याला एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. आता तुम्हाला जे 3 इफेक्ट सांगणार आहे 3 इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. शेक नावाचा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा. मी माझ्या अकाउंट सेट केली आहे. ओके. आणखीन एक आपल्याला यायचं परत व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं, व्हाईट फ्लॅश 2 नावाचा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. व्हाईट फ्लॅश 2 सिम्पल इफेक्ट इथे ॲड करायचं. बाकी इफेक्टची लेंथ तुम्हाला एंडिंगपर्यंत सांगितल्याप्रमाणे वाढून घ्या. ओके. आता काय करायचं मित्रांनो, याच्याच खाली यायचं. याच फोटोच्या खाली आल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. परत एक इथं बटरफ्लाय नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता बटरफ्लाय. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ हा जो फोटो या फोटोवरती ठेवायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून त्याची स्पीड आहे ती स्पीड फुल ठेवा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात. परत यायचं आपलं बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं एक ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. कोणता ग्लोईंग डबल्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची जी लेंथ आहे या फोटोवरती ठेवायची आहे. ओके. सिम्पल याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. कोणता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक विंडमिल टाईल नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ही असं हिट्सवरती आहे का नाही बघूयात. हा बघत आहे विंडमिल टाईल. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायचे. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी आलात. परत यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. बटरफ्लाय ड्रीम. सिम्पल इथं इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत याचं बॉडी इफेक्टवरती. परत ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट या ठिकाणी इथं या फोटोला ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ प्रत्येक इफेक्टची लेंथ आपल्या फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात. परत यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक तुम्हाला पॅन्टॉम शिफ्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. पॅन्टॉम शिफ्ट. सिम्पल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवायची आहे. ॲड्रेसवरती क्लिक करून याला काय करा, एक जी स्पीड ब्लर वगैरे तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा. मी काही जास्त केलं नाही. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला यायचं ग्लोईंग लाईन्सवरती. ओके. ग्लोईंग लाईन्सवरती आल्याच्यानंतर हर्ट फ्लेम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. हर्ट फ्लेम्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ आहे या फोटोवरती ठेवायच्या. एंडिंगचे 3 फोटोला एकच इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी यायचं आपल्या बॉडी इफेक्टवरती याला टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. कोणता टोटेम फ्लेम्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ या 3 फोटोवरती ठेवायची. ॲड्सवरती क्लिक करून स्पीड आहे ती स्पीड फुल ठेवून घ्या. ओके. आणि तुम्हाला एक वाटलं तर कलरचा थोडा विषय सांगतो. काय करायचं, ॲड्रेसवरती क्लिक करायचं फोटोच्या. याचा जो कलर आहे कलर आपल्याला पर असा कलर फुल ठेवला तरी चालणार आहे. इथे एक की द्यायची मित्रांनो. की बघा की बसते काय, आता बसते की, बट आत्ता का बसणं झाले. की बसते, सगळं बसतं इथं. बघूयात आपण बसली तर इथं की का बसत नाही. पण ॲडजस्ट ट्रॅक लेंथ जाऊ द्या. समोर कुठं भेटली तर की भेटल्यावर भारी होता, कारण आपण कीवर सुद्धा केलं ते एवढे. बट राहू द्या, काय अडचण नाही. ओके. आता काय करायचं आहे, परत याच्या स्टार्टिंग पॉईंट पाशी आलात. परत काय करायचं, आता यायचं आपल्याला एक फिल्टर्सवरती. ओके. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला फीचर्डमध्ये तुम्हाला एक फिल्टर बघायला भेटणार आहे 8K नावाचा. कोणता 8K नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ आहे ते 50% ठेवायची आहे. आणि मेन तर लेंथ आहे ती आपली एंडिंगपर्यंत वाढवायची. प्रत्येक 3 फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. आता दुसरा फिल्टर ॲड करूयात. दुसरा फिल्टर असणार इथे कलरफुल युनिवर्स. कोणता कलरफुल युनिवर्स. हा सुद्धा तुम्हाला फीचर्डमध्ये बघायला भेटणार आहे. बाकी याची लेंथ 50% ठेवलेली आहे. ओके. आपल्याला आणखीन एक फिल्टर ॲड करायचं. त्यासाठी परत फिल्टरवरती यायचं. क्लिअर टू नावाचं फिल्टर शोधून घ्यायचं, ॲड करायचं आहे. याची सुद्धा लेंथ 50% ठेवायची आहे. तिन्हीची लेंथ 50% ठेवायची आहे. ओके. स्टार्टिंग पॉईंटपाशी या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, खाली जवळ स्क्रॉल करायचं इथं लाईटवरती यायचं आहे. लाईटवरती आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पलमध्ये सांगतो. तिथं ब्लँच नावाचं एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे तुम्हाला. ब्लँच इथे सर्च मारूयात आपण. ब्लँच बघा अशा प्रकारे ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन सर्च मारायचं आहे. की इथं अशा प्रकारे ब्लँच नावाचं एक ट्रान्झॅक्शन येऊन जाईल. हा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी इथं ॲड करायचा आहे.
ओके. बाकी याची लेंथ 0.1 सेकंड ठेवून आपल्या टू ऑलचं ऑप्शन येईल बघा, ही यावरती क्लिक करून द्यायचं. जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे तर एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे, म्हणजे 100 एक ॲड करायची गरज नाही. बाकी मित्रांनो, तुम्हाला कुठं काय ॲड झालं तर बिनधास्त कमेंट करा. आणि जो आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. व्हिडिओ एकदम सोपा होता मित्रांनो, जास्त का नाही. याच्यापेक्षा भारी व्हिडिओ येईल नेक्स्ट कॉन्टेंटमध्ये, कारण या सॉन्गवरती आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण नेक्स्ट कॉन्टेंट बघायला तुम्हाला मजा येणार आहे. ओके. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ तो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. वर AI USDवरती क्लिक करायचं आहे. बघा, हे एक्झाम्पल जे असेल याला ऑफ करायचं आहे, AI Ultra HD, आणि रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवा. फ्रेम रेट 30% ठेवा आणि बीट रेट 20% ठेवा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होणं सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. तर व्हिडिओ सगळ्यांनी सेव्ह करून घ्या. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मॅचचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. आणि नेक्स्ट कोणता कॉन्टेंट तुम्हाला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. त्या कॉन्टेंटवरती आपण नक्की व्हिडिओ आणूया. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते स्वतः कमेंट करून नक्की कळवायचं. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.